नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजची शीर्षक किंवा कथा आहे, कथा कोणाची व्यथा कोणा. कालच महाराष्ट्रातल्या राजकारणावर मी एक व्हिडिओ केला होता, रायगडाला जेव्हा जाग येते. आज त्यामध्ये बदल झालेला आहे थोडासा. याचं कारण नगर जिल्ह्यातल्या पारनेर नगर परिषदेचे जे 5 नगरसेवक शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले होते, त्यावरून महाविकास आघाडी किंवा काँग्रेस, आपलं राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात झालेला बेबनाव मिटलेला आहे. म्हणजे कालच बातमी आली होती की ते 5 नगरसेवक परत शिवसेनेत पाठवा असा आग्रह मुख्यमंत्र्यांच्या वतीने त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी धरला होता आणि त्याला यश आलेलं आहे. हे 5 नगरसेवक मुंबईत आले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटले आणि तिथून नार्वेकर यांच्यासह मातोश्रीवर आले आणि परत त्यांनी शिवबंधन हातावर बांधून घेतलं. मुळात अशी बंधनं बांधणं आणि हे यातून पक्षाच्या निष्ठा आजकालच्या जमान्यात किती चालतात, तर ते असले हास्यास्पद प्रकार करू नयेत फार तर. कारण मला जुनी एक शिवसेनेतली आठवण येते. मी परेलला शिवसेनेच्या शाखेत गेलो होतो आणि तिथे कशावरून तरी 2-3 शिवसैनिक तावातावात काहीतरी बोलले. तर वामनराव महाडिक हे शिवसेनेचे तिथले नेते किंवा परळमधून निवडून आलेले पहिले आमदार होते. ते अगदी मालवणीत म्हणाले, काय रे तुझ्या खै शिक्को मारलो दाखव रे शिवसैनिक म्हणान, असं ते उपरोधाने बोलले होते. तर शिवसेना पावती फाडून शिवसैनिक होत नव्हता किंवा शिवसेनेची सदस्य नोंदणी वगैरे असं काही नव्हतं. ज्याला मराठी अस्मिता किंवा अशी उर्मी असायची, संघर्ष करायची, तो आपोआपच शिवसैनिक व्हायचा. कारण तितका आक्रमक कार्यक्रम अन्य पक्षाकडे नव्हता. त्यामुळे पावत्या फाडणं, शिवबंधनं यातून शिवसैनिक नोंदला जात नव्हता किंवा नोंदणी आहे म्हणून शिवसैनिक असायचा असं नव्हतं. असो, त्यामुळे ते गेले काय, त्यांनी घड्याळ बांधला हातावर आणि आता परत शिवबंधन बांधलं वगैरे, ही चर्चा हास्यास्पद मला वाटते. कारण अशा बातम्या देणाऱ्यांना शिवसेना आणि शिवसैनिक माहिती नाही आहे. असो, मुद्दा असा आहे की ते गेले काय, आले काय, मुळात गेले का. आणि मी कालच आधीच्या या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की जर एकत्र आघाडी म्हणून काम करणारे 2 पक्ष आहेत आणि दोन्ही प्रमुख पक्ष आहेत ज्यांच्या पुढाकाराने ही महाविकास आघाडी तयार झाली आणि सरकार झालं, त्या पक्षामध्ये असं व्हायला नको होतं. परस्पर विश्वास असेल तर मग शिवसेनेचे 5 नगरसेवक किती छोट्या नगर परिषदेतले असोत, ते जेव्हा तुम्ही राष्ट्रवादीत घेता तेव्हा तुम्ही तो पक्ष फोडत असता. त्याचं कुठेतरी दुखणं शिवसेनेला होणार हे सहज कळायला पाहिजे. त्यामुळे बाबा असे मग त्याचा खुलासा जो दिला तो इतका हास्यास्पद होता की ते 5 नगरसेवक भाजपात जाणार होते, ते महाविकास आघाडीत राहावेत म्हणूनच त्यांना राष्ट्रवादीत घेतलं. तर मग पहिल्यांदा असे कोण शिवसेनेचे 5 नगरसेवक फुटणार आहेत हे शिवसेनेला का कळवण्यात आलं नाही? ठीक आहे, शिवसेनेच्या स्थानिक जो नेता असेल त्याला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याने नाही कळवलं, समजू शकतो. पण शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना, शिवसेनेच्या मंत्र्यांना अजितदादा कळवू शकत होते, पण त्यांनी नाही कळवलं. पार त्यांना उचलून बारामतीत आणलं, त्यांचा पक्षप्रवेश झाला, त्याचं चित्रण झालं, ते टी व्हीवर झळकलं, त्याची बातमी आली आणि नंतर शिवसेना नाराज झाली. आणि मग आपोआपच अजितदादांच्या काकांना किंवा महाविकास आघाडीचे जे सूत्रधार मानले जातात शरद पवार, त्यांना पळापळ करावी लागली. आणि म्हणून बातमी तिथे आहे मित्रांनो, बातमी तिथे. शिवसेनेचे 5 नगरसेवक फुटले ही बातमी नाही आहे किंवा फोडले ही सुद्धा बातमी नाही. अजितदादांनी फोडले ही बातमी आहे. आणि त्या बातमीचा विस्तार करायचा गेलं
तर अजितदादांनी परत एकदा काकांना पळापळ करायला लावली. ही बातमी आहे. कशी? तर हा गेल्या 5-6 वर्षातला 4-5 वर्षातला हा सातत्यानं घटनाक्रम तसा राहिलेला आहे की अजितदादा काहीतरी करतात आणि मग काकांना पळापळ करावी लागते, निस्तरावं लागतं. तुम्हाला आठवत असेल तर अगदी जेव्हा दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचं सरकार होतं आणि पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि त्याच अजितदादांनी दादांच्या संदर्भात सिंचन घोटाळा नावाच्या खूप मोठ्या बातम्या आल्या. कारण तशा बातम्या येण्यासाठी चालनाच मुळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेली होती की 70,000 कोटी रुपये खर्च झाले आणि 5%ही सिंचन क्षेत्र वाढलं नाही, कारण याच्यात फार घोटाळा आहे, कुठे पैसे झाले वगैरे वगैरे त्यांनी हे केलं होतं. आणि त्याची चर्चा एवढ्या प्रमाणावर झाली की संतप्त होऊन तडकाफडकी अजितदादांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि ते नॉट रिचेबल झाले. अजितदादांची ती एक खासियत आहे, ते जेव्हा काहीतरी करतात तडकाफडकी तेव्हा ते नॉट रिचेबल होतात, त्यांचा फोनही लागत नाही. त्यामुळे तेव्हापासून अजितदादांनी चव्हाणांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासूनचा घटनाक्रम बघितला तुम्हाला वारंवार असं काहीतरी घडताना दिसेल. तेव्हाही त्यांनी राजीनामा दिला आणि ते नॉट रिचेबल झाले होते. पण पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला नव्हता, तो तसाच जपून ठेवला होता. आणि त्यांनी भूमिका अशी घेतली होती की या राजीनाम्याबद्दल शरद पवारांनी काहीतरी ठरवावं, त्यांनी काय तो निर्णय घ्यावा. मग अजितदादा शरद पवारांनी आपल्या सगळ्या आमदारांची, राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली होती आणि तो राजीनामा मंजूर करण्याची चव्हाणांना परवानगी दिली होती. आणि त्यामुळे पुढलं काही वर्ष असतील किंवा काही 1-1.5 वर्ष आहे किंवा 8-10 महिने अजितदादा हे सत्तेपासून दूर राहिले होते. किंबहुना पिंपरीच्या एका कार्यक्रमात तर मोठ्या त्या समारंभात अजितदादांचं नाव देखील कार्यक्रम पत्रिकेत नव्हतं, इतके ते राष्ट्रवादीतून वेगळे पडलेले होते. मग ती काय श्वेतपत्रिका काढण्यात आली वगैरे वगैरे आणि नेहमीप्रमाणे त्यांना क्लीन चिट देण्यात आली. मात्र तोपर्यंत उपमुख्यमंत्रीपद रिकामं ठेवण्यात आलं होतं. अजितदादांचं खातं दुसऱ्या कुठच्या तरी राष्ट्रवादीच्या मंत्र्याकडे सोपवण्यात आलं, पण उपमुख्यमंत्री दुसरा नेमला गेला नव्हता आणि काही महिन्यांनी परत अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. पण त्यांनी तेव्हा काकांना पळापळ करायला लावलेली तुम्हाला आठवत असेल आणि हे वारंवार झालेलं आहे. अगदी काही महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुका गेल्या अशाच पावसाळ्याच्या काळात चालू असताना, मला वाटते सप्टेंबर महिना होता, आणि अचानक एक बातमी आली की महाराष्ट्रातली सहकारी बँक तिची जी चौकशी चालू होती त्या संदर्भात एन्फोर्समेंट डिपार्टमेंट शरद पवारांना देखील चौकशीसाठी बोलवणार आहे. मग शरद पवारांनी पण फार मोठं नाट्य घडवून आणलं होतं. ते म्हणाले चौकशी करणार असाल तर मीच येतो, तुमच्याकडून समन्स येईपर्यंत मी थांबत नाही, मीच येतो ईडीच्या ऑफिसमध्ये. आणि मग केवढ्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या. अखेरीस मुंबईचे पोलीस आयुक्त शरद पवारांना जाऊन भेटले. ईडीच्या ऑफिसजवळ काय ते जमावबंदी लागू करण्यात आली, 144 कलम लागू करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी गर्जना आणि डरकाळ्या फोडायला सुरुवात केली होती. मग खुद्द पवारांनीच त्यांना आवाहन केलं की बाबा तुम्ही तिकडे कोणी येऊ नका, मी जाऊन येईन. मग त्याही काय ते ईडीने त्यांना विनंती केली की आम्ही बोलवेपर्यंत येऊ नका. आणि ती पद्धत असते, ही प्रशासनाची पद्धत. पवारांना माहिती नाही असं नाही, ते केंद्रीय मंत्री राहिलेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत, पण त्यांना जो एक नाट्य घडवून आणायचं होतं त्यासाठीच त्यांनी हे केलं की मीच जातो.
ते हास्यास्पद होतं हे खुद्द पवारांना माहिती आहे, पण त्यांना नाट्य घडवायचं होतं, कारण विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या होत्या आणि आपल्याला कसं सूडबुद्धीने वागवलं जातं याचा विक्टीमहूड घेऊन सहानुभूती निर्माण करण्याचं ते नाट्य होतं. आठवतो तो सगळा प्रसंग तुम्हाला? आणि ते 2 दिवस नाट्य रंगलं आणि शेवटी पवारांनी तिकडे जाणार नाही असं ठरवलं, घोषित केलं. आणि अचानक एक परत नाट्यमय घटना घडली की पवारांचं हे सगळं नाट्य हे पडद्याआड गेलं आणि नवीनच नाट्य गाजायला लागलं. आठवतं तुम्हाला? अचानक त्या दिवशी पुढे पवारांनी ते जाहीर केलं की मी आता तिकडे जाणार नाही. आणि ईडीच्या ऑफिसमध्ये जाण्याऐवजी तेव्हा पावसामुळे, अतिवृष्टीमुळे पुण्याच्या अनेक भागामध्ये, पुणे शहरामध्ये पाणी शिरलेलं होतं. तर पवार ते बघायला पुण्याला तातडीने रवाना झाले. आणि पवार पुण्याला रवाना झाले असताना ती बातमी येत होती. इतक्यात एकदम ब्रेकिंग न्यूज आली की अजितदादांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि पवारांचं सगळं ईडी नाट्य आणि पुण्याच्या पूरग्रस्तांना भेट देण्याचं नाट्य मागे पडलं. आणि अजितदादांचा आमदारकीचा राजीनामा ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज होऊन बसली. अर्थात अजितदादा परत एकदा नॉट रिचेबल झाले. त्यांचा फोन लागत नव्हता, अजितदादा कुठे आहेत माहीत नव्हतं. अखेरीस दुपारनंतर पुण्याला गेलेले शरद पवार हे पुण्याच्या त्या भेटीगाठी उरकून मी अजितला भेटेन, मग तो कुटुंबातला विषय आहे, मी त्यांच्याशी मला विचारल्याशिवाय असे निर्णय होत नाहीत वगैरे असं थातूरमातूर पुण्याच्या पत्रकारांना सांगून पवार तातडीने अपरात्रीसुद्धा रात्री उशिरा परत मुंबईत दाखल झाले. आणि मग हे काय झालं बाबा, ह्याचं कारण काय आहे? पण तेव्हाही थातूरमातूर उत्तरं दिली. अजितदादा रात्री उशिरा पवारांना येऊन भेटले आणि दुसऱ्या दिवशी परत एकदा अजितदादांनीच एक पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्याचा उलगडा केला की काकांना ह्या वयात इतका त्रास दिला जातो, त्यामुळे मला भयंकर दुःख झालं आणि मी तडकाफडकी आमदारकी सोडून माझा निषेध व्यक्त केला. पण तुम्हाला आठवत असेल मित्रांनो की ईडीसाठी पवार साहेबांनी जे एवढं मोठं नाट्य उभं केलं होतं त्या सगळ्यावर अजितदादांच्या साध्या आमदारकीच्या राजीनाम्याने पडदा टाकला. आठवतं तुम्हाला? पळापळ कोणाला करायला लागली? अजितदादा आपल्या जागी बसून एक राजीनामा देऊन नॉट रिचेबल झाले. पळापळ कोणाला करायला लागली? शरद पवारांना करायला लागली. घटना मी मुद्दाम तुम्हाला आठवण करून देतोय. त्यानंतर तुम्हाला आठवत असेल की विधानसभांची निवडणुका झाल्या, निकाल लागले. त्यानंतर शिवसेना भाजपची महायुती तुटते हे उघड झालं आणि ते सरकार होणार नाही उघड झालं. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली आणि पवार ह्या सगळ्या आघाडीची जुळवाजुळव करत असताना अचानक एक दिवशी पहाटे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी राजभवनात जाऊन नव्या सरकारची स्थापना केली. फडणवीस मुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री असा शपथविधी झाला. 80 तास ते नाट्य चालू होतं. अजितदादा कुठे होते? नॉट रिचेबल होते. मग नॉट रिचेबल होते असा अजिबात भाग नव्हता, कारण हळूहळू करत ते ज्या नातेवाईकांच्या घरी थांबले होते तिथे राष्ट्रवादीचा एक एक नेता जात होता आणि ह्यातून कसं बाहेर पडायचं याची तारांबळ शरद पवारांना करावी लागली होती. काही राष्ट्रवादीचे आमदारसुद्धा गायब होते. त्यांना म्हणे कोणी पंजाबला पळवून नेले, त्यांना कुठून शोधून काढलं वगैरे वगैरे चर्चा खूप झाली. यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांनी आपल्या सगळ्या पक्षाच्या आमदारांना बोलवून घेतलं. तिथे नव्या नेत्याची निवड करण्यात आली. आठवतं तुम्हाला? 8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आणि 80 तास गेल्यानंतर विषय सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आणि अजितदादांनी परत एकदा राजीनामा दिला उपमुख्यमंत्रीपदाचा आणि ते पक्षात परतले. कृती अजितदादा करतात आणि काकांची तारांबळ होते. हा घटनाक्रम आठवतोय मित्रांनो तुम्हाला? घटनाक्रम बघा सगळे.
आणि पवारसाहेब असं सांगतात की आमच्या घरात सगळ्यात वयाने मोठा मी, म्हणून आम्ही जे निर्णय घेतो ते एकत्र बसून घेतो. ही सुद्धा गोष्ट आणखीन एक त्याच्यात मध्ये एक विसरलो गोष्ट मी तुम्हाला, की लोकसभेची जी निवडणूक होती तेव्हासुद्धा अचानक म्हणजे वयाची 75 उलटली, आता मी निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला होतो असं पवारसाहेबांनी 2014च्या आधी घोषित केलं होतं. आणि त्यानंतर ते निवडणुकीत राज्यसभेत गेले, म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक लढवणार नाही असं सांगून ते राज्यसभेत गेले होते. पण 2014ची निवडणूक लागली त्यावेळेला त्यांनी परत एकदा माढा मतदारसंघातून लोकसभा लढवणार असं जाहीर केलं. आणि त्याच वेळेला 1-2 दिवसात अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार हे सुद्धा निवडणूक लढवणार आहेत अशी चर्चा सुरू झाली. आणि त्यातून पवारसाहेबांना माढ्यातून माघार घ्यावी लागली होती. म्हणजे त्याच्या आधी जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा पवारसाहेबांनी पत्रकारांना काय सांगितलं होतं, एकच पवार म्हणजे शरद पवारच निवडणूक लढवणार, दुसरा कुठला पवार निवडणूक लढवणार नाही. पण जेव्हा 2-4 दिवस गेले तेव्हा अचानक त्यांनी माढा मतदारसंघातून माघार घेतली आणि अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उभं केलं होतं. आणि त्यावेळेला मग पत्रकारांना पवारसाहेबांनी खुलासा काय दिला होता की एका कुटुंबातल्या लोकांनी किती जागा अडवायच्या, म्हणजे पार्थसाठी आपण माढ्यातून माघार घेतली हा त्या खुलाशाचा अर्थ होता. पण सांगायचा मुद्दा असा की माढ्यामध्ये पवारसाहेबांनी आपली उमेदवारी जाहीर केली, त्यानंतर अजितदादांच्या सुपुत्राचा विषय पुढे येतो आणि परत थोरल्या साहेबांना शरद पवारांना सारवासारव करत मीडियासमोर यावं लागतं. हा घटनाक्रम सातत्याने घडलेला आहे, अगदी सातत्याने घडला आहे, आपल्यासमोर घडलेला आहे आणि अगदी अलीकडच्या काळातला आहे. आणि मग या पार्श्वभूमीवर ह्या गेल्या 8 दिवसातला घटनाक्रम तुम्ही बघा. मुंबईतल्या 10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या झाल्या आणि त्याविषयी मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवण्यात आलं असं म्हटलं जातं. त्या बदल्या या मुंबईचे पोलीस आयुक्त परस्पर करतील अशी कितपत शक्यता आहे मित्रांनो? मला नाही वाटत. कुठल्या तरी सत्ताधारी बड्या नेत्याच्या आशीर्वादाशिवाय किंवा पाठिंब्याशिवाय मुंबईचा पोलीस आयुक्त एवढा मोठा निर्णय घेऊ शकत नाही. आणि त्या झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून अवघ्या 2 दिवसात त्या बदल्या रद्द करण्यात आल्या आणि त्या रद्द झाल्यानंतर परत एकदा पळापळ सुरू झाली. शरद पवारांना मुंबईचा जुना महापौर बंगला किंवा आजचं जे बाळासाहेब ठाकरे स्मारक आहे तिथे जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यावी लागली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी का तिसऱ्या दिवशी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांना घेऊन पवार स्वतः मातोश्रीवर पोहोचले. तिथे काही खलबतं झाली. नंतर अजितदादासुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटणार अशी बातमी आली. आणि दरम्यान एक घटना शनिवारी घडली होती की पारनेरमधले नगर परिषदेचे 5 शिवसेनेचे नगरसेवक अजितदादांनी राष्ट्रवादीत आणले होते. थोडक्यात शिवसेना फोडली होती आणि त्यामुळे मुख्यमंत्री नाराज आहेत, ते नगरसेवक परत पाठवा अशी काय म्हणतात ती मुत्सद्देगिरी मिलिंद नार्वेकर यांना करावी लागली. तसं बघायला गेलं तर पारनेर ही छोटी नगर परिषद आहे. तिथले 5 नगरसेवक हा काय फार मोठा शिवसेनेसाठी ठेवा आहे अशातला भाग नाही. पण हेतू शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना दुखावण्याचा होता आणि तो नक्कीच शरद पवारांचा नव्हता, तो अजितदादांचा होता. अजितदादांचा होता. कारण जे पारनेरचे आमदार आहेत निलेश लंके
हे अजितदादांच्या गोटातले मानले जातात आणि त्यांनी हे 5 नगरसेवक फोडण्यात पुढाकार घेतला होता आणि त्यांना बारामतीत आणून त्यांचं पक्षांतर घडवून आणण्यात आलं. मग यामागचा हेतू काय? अवघ्या 5-6 दिवसामध्ये ते नगरसेवक परत एकदा शिवसेनेत पाठवायचे, तर तेव्हा का घेतले होते आणि कारण काय? तर ते भाजपत जाणार होते. मग त्याविषयी त्यांना भाजपत जाण्यापासून रोखा असं शिवसेना पक्षप्रमुख किंवा शिवसेनेचे कोण अनिल परब वगैरे मंत्री आहेत त्यांना का सूचना देण्यात आली नाही? हा सगळा प्रकार अजितदादांनी का घडवला? मग असं वाटायला लागतं की हा कुठेतरी काका पुतण्या संघर्ष चालू आहे. ह्या घटना आपोआप नाही घडत. आपल्या अशा वागण्याने काकांची तारांबळ होईल, महाविकास आघाडीमध्ये राजकीय पेच प्रसंग निर्माण होईल. हे न कळणे इतके अजितदादा दुधखुळे नक्कीच नाहीत. मग ते असं का करतात याचा अर्थच कुठेतरी स्पष्ट आहे की राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अंतर्गत एक संघर्ष चालू आहे आणि तो आजचा नाही आहे. महाविकास आघाडी झाली असा नाही आहे. तो जवळजवळ 3 ते 4 वर्ष चालू आहे. जेव्हा सिंचन घोटाळ्याच्या निमित्ताने अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपद सोडलं तेव्हापासूनचा हा संघर्ष आहे. आता त्या संघर्षात तेव्हा पक्षच गुंतलेला होता, आता महाविकास आघाडी पण गुंतलेली आहे. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे की इतक्या सहजासहजी हे 5 नगरसेवक परत पाठवलेले नाहीत. मिलिंद नार्वेकर यांची मुत्सद्देगिरी कामी आली वगैरे म्हणणं हास्यास्पद आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चकार शब्द बोललेला नसला तरीही त्यांच्याच दडपणाला बळी पडून हा निर्णय, अजितदादांचा निर्णय, शरद पवारांना फिरवावा लागलेला आहे. तो जर फिरवायचा नसता तर ठाकरे स्मारकावर, बाळासाहेब ठाकरे स्मारकावर पवारसाहेब धावत गेले नसते किंवा थेट मातोश्रीपर्यंत धावत गेले नसते, सोबत अनिल देशमुखला घेऊन गेले नसते. याचा अर्थच आघाडीच नव्हे तर आघाडीच्या सरकारमध्ये पेच निर्माण करण्यात आला आणि तो पेच निर्माण करण्यात आल्यानंतर आपण मुख्यमंत्री पदासाठी इतके लाचार नाही की तुम्ही पक्षामध्ये ढवळाढवळ कराल तर मी मुख्यमंत्री पदालाही लाथ मारू शकतो. याची कुठेतरी कल्पना उद्धव ठाकरेंनी दिली असणार आणि ही पहिली वेळ नाही आहे. तुम्हाला आठवत असेल तर आमदारकीचा जेव्हा विषय आला तेव्हा पंतप्रधानांनी देखील उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं की हे जर आमदारकी मिळणार नसेल, निवडणूक होणार नसेल तर मला मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर हालचाली झाल्या आणि 9 आमदारांची बिनविरोध निवडणूक पार पडली होती. उद्धवरावांनी आपलं मुख्यमंत्रीपद पणाला लावण्याची ती वेळ होती. त्यानंतर तुम्हाला आठवत असेल ही बिनविरोध निवडणूक व्हायचं ठरलं असताना त्यात काँग्रेसने एक अधिक उमेदवार उभा करायचा ठरवला. तेव्हाही परत उद्धवरावांनी मग मीच अर्ज भरत नाही, थोडक्यात मी राजीनामा देतो अशी भूमिका घेऊन काँग्रेसला गप्प बसायला भाग पाडलं होतं. यावेळेला तशी काही बातमी आलेली नाही, पण ज्या घटनाक्रमानंतर हे 5 नगरसेवक पारनेरचे मंत्रालयात जाऊन अजितदादांना भेटले आणि परत एकदा मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत आले, याचा अर्थ स्पष्ट आहे की पुन्हा एकदा उद्धवरावांनी आपलं मुख्यमंत्रीपद पणाला लावले की तुम्ही अशी शिवसेना फोडणार असाल तर मी पण आघाडी मोडून टाकतो. इतकी स्पष्ट कल्पना पवार साहेबांना दिल्यानंतर चमत्कार घडलेला आहे. हातावरचं घड्याळ सोडून शिवबंधन बांधायला हे 5 नगरसेवक मातोश्रीवर हजर झाले. आणि म्हणून एक जुनं नाटक होतं, कथा कुणाची व्यथा कुणा, ते मला आठवतं की इथे कथा कुणाची आणि व्यथा कुणाची
याचाच पत्ता लागत नाही. दादांची व्यथा काय आहे आणि त्यामुळे ते कथानक रंगवतात की दादांची व्यथा ही थोरल्या पवारांची कथा होते, याचाही काही ठाम पत्ता लागत नाही. पण एक गोष्ट नक्की मान्य करावी लागेल की काका पुतण्यांमध्ये जितके दाखवले जातात तितके सलोख्याचे संबंध उरलेले नाहीत. कारणं काय आहेत कल्पना नाही, कारण त्याची कोणी जाहीर वाच्यता करत नाही. कधीतरी ती होणार आहे वेळ. पण तोपर्यंत एक गोष्ट मान्य करावी लागेल की काका आणि पुतण्या यांच्यामध्ये काहीतरी धुसफूस आहे आणि अगोदर याचे परिणाम पक्षाला भोगावे लागत होते. आता ते हळूहळू आघाडीतल्या मित्रपक्षांना भोगावे लागत आहेत आणि ही सुरुवात आहे असं मी म्हणेन. ही सुरुवात आहे. कुठपर्यंत जाणार आहे माहिती नाही. बघू कशी कथा उलगडते. मित्रांनो, या 5 नगरसेवकांचं आणि त्या संदर्भाने पार्श्वभूमी सांगणं मला आवश्यक वाटलं म्हणून हा व्हिडिओ केला. तुम्हाला आवडलं तर लाईक करा. प्रतिपक्ष एक वेगळी राजकीय बाजू किंवा घटनाक्रमाची बाजू दाखवतो. तुम्ही आणि तुमच्या मित्रांना त्याचं सदस्य व्हायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.